आई मी काय करू ग? मी सतत बाबांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते, पण सतत मला त्यांच्यापासून लांब केलं जाते. जर मी 1,00,000 रुपये नाही देऊ शकले ना बाबांना, तर ते परत कधीच माझं तोंड बघणार नाहीत, मला नोकरीवर नाही काढून टाकतील. शुभू म्हणालाय पैशांची जुळवाजुळव करेल म्हणून, पण त्याला नाही जमलं तर, 1,00,000 रुपये नाही उभे झाले तर, माझ्यामुळे खूप त्रास झालाय बाबांना आणि ते मला अजिबात आवडत नाहीये. काय करू? सुचलं, आता 1,00,000 रुपये नक्की उभे राहणार. आई, आता तूच मला मदत कर. शुभ. हॅलो शुभू. मॅडम, अजून पैशात जुळणा नाही झाली. हे बघ ऐक, पैशाची सोय झाली आहे. काय? कशी काय? कुणी दिले पैसे? तू उद्या सकाळी ये, मग सांगते. आत्या, चोरून ऐकलंच असशील ना माझं बोलणं? काही हरकत नाही, आता मीच सांगते. नाही, कोणीतरी म्हणालं होतं मला बघायचं आहे 1,00,000. हे बघ, ह्या माझ्या आईच्या बांगड्या. ह्या मी विकणार आणि बाबांचे पैसे परत करणार. आणि तुला काय वाटलं ग? तू विक्रम घाडगे पाटला बरोबर मिळून जे काही खेळ खेळतेस ते मला माहित नाहीये. श्रावणी, तोंड सांभाळून बोलायचं, वाटेल ते आरोप करायचे नाही. हे जर विश्वंभरला कळलं ना तर तुझी काय अवस्था होईल याचा विचार केलेला बरा. ठीक आहे ठीक आहे, मला तुला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी पैशांची व्यवस्था केली. या ज्या तुझ्या आईच्या बांगड्या माझ्या समोर नाचवतेस ना, ह्या तू विकणार आहेस? तुला लाज नाही वाटत का ग आईची निशाणी विकताना? हे बघा, कोण करतंय लाज वाटायच्या गोष्टी. माझ्या आईची निशाणी आहे खरं, पण हे मला माझ्या बाबांसाठी करावं लागतं आणि हे मी करणार.